मस्त काम ओके मध्ये झालेलं आहे आपलं. गाडी भरून दुसऱ्या दिवशी गाडी भरून आल्या बघा इथं वजन. तर जय श्रीराम मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओ मध्ये. तर आज बघा मस्तपैकी आज आपली गाडी लोडिंग होणार आहे. काल दिवसभर आपली गाडी लोडिंग झाली नाही. 9 वाजता आमच्या व्हिडिओ मध्ये प्रवेश घ्या. आम्ही सकाळ सकाळी ब्रश करायला लागले, बघू शकताय तुम्ही. आता आंघोळी बिंगोळी करायचं म्हटलं तर करायचं, नाही तर काल केलेले तरी पण करूया. सोडा गार पाणी आहे त्यामुळं पाणी अंगावर घेताना थंडी जायला लागल्या. ही आपली जिगरो तिकडे लावल्या आणि नवनाथ बाई इथं आल्यात ब्रश करायला. आत्ताच उठले बघा. आम्ही पण सकाळी पार्टी 6 वाजता गाडी लावणार होती. अजून इथे 6 वाजले नाहीत, 8 वाजल्यात. तरी बाया किती वाजल्या? 8 वाजून 25 मिनिटं झाल्यात. अजून गाडी लागायची जाईल. पार्टी मध्ये सकाळी 6 वाजता लावणार आहे. आता कधी यांचं 6 वाजतात बघूया गाडी कधी लावणार आहे. गाडी पण आज 100% भरायलाच पाहिजे आणि भरणारच आहे. तर मित्रांनो, कॅन्टीनला जाण्यासाठी आमच्या करामाती चालू आहेत बघा. रस्त्याने तिकडं लांब चालत यायला नको म्हणून असं यायला लागलो बघा. इथनं भिंतीवर चढून शाळेतनं पळायची तिथं आता इथं पळाली. चलो चलो, इधर ढलान है, ढलान धीरे आओ धीरे. आता आम्ही चालले सकाळ सकाळचा मस्तपैकी चहा प्यायला. ते पण कसं टॉप क्लास मध्ये, बरोबर आहे ना. तोंड बीड दोन मस्तपैकी जरा. तर आज चहा प्यायला आले बघा मस्तपैकी. तिथे बसल्यात ज्ञानूभाऊ, नवनाथ भाऊ आणि चहा प्यायचं हॉटेल वर बघा 1 नंबर मध्ये केले. आणि चुलीवरचा चहा, चुलीवरचा 1 नंबर मध्ये. तिथं कप पडलाय, मस्त आहे, मस्त नाद खोळा. तर जिगरोला जरा मस्तपैकी हौद्यात ही पुढच्या बत्ती ते नाही नाही मस्तपैकी वर ठेवलीत बघा. कागद बिगद घडी करून ठेवली. आता जिगरोला भरण्यासाठी तयार केलेला आहे. तर आमच्या नवनाथ भाऊंनी काय मारायला आणले. काय काय करणार आहे याचा बनवणार दंडा आणि गोल बनवणार दंडा. याचा लावायचा रेडियम. याच्या जे अंगावर आलं पहिला फटका त्याच्या 60 ग्लास 60 ग्लास फुटलाच पाहिजे त्याचा. तर मित्रांनो, गाडी अजून काय भरायचं आपलं नियोजन लागलं नाही, काय नाही. म्हणलं मग मस्तपैकी मग नाश्ता केलाय. आता म्हणलं जरा गुळ शेंगदाणा खाऊया. तर गुळ शेंगदाणा खायला लागले. अजून कुठला कॉन्ट्रॅक्टर पण येणार, कोण येणार, साहेब येणार आपल्या गाडी बोलवायला, काय नाही. तर पुढची एक आपली गाडी येऊन थांबल्या बघा. पुढचं आपण जो माल भरणार आहे आटपाडीचा, तोच माल भरला आल्या गाडी ती. पण इथं अजून आपलीच गाडी भरायचं नियोजन लागेल झाले. ती तर गाडी कुठनं भरणार थोडा. आता इथनं आणि भरून बाहेर पडला संध्याकाळच होणार असं वाटायला लागलंय. कारण की आता दुपारचं वाजल्यात 12:30 1 वाजल्यात. अजून ह्यांचं गाडी भरायचं नियोजन काय होईना झाले. काय डोकं ना काय ना. अनुभव कधी भरते गाडी काय आता मग काय सकाळ आहे का आता दुपार जाईल. तर मित्रांनो, आपली जिगरो लागल्या भरायला मस्तपैकी. 1 2 3 4 रॉड आलेले आहेत. 4 अँगल आलेले आहेत. 5वा अँगल ये लागलाय. तर नवनाथ भैया आणि ज्ञानूभाई आपली गाडी भरून घ्यायला लागल्यात. करण भाऊ पण आलेले आहेत आपली जिगरोला मदत करायला. करण भाऊची गाडी तिथं महाग आहे बघा. जिगरो नंतर करण भाऊच्या गाडीचा नंबर आहे. लेवल मध्ये ठेवा, लेवल. हे आपल्या टावरचं सामान आहे बघा आटपाडीचं. त्या पण भावाची गाडी, करण भाऊची गाडी आटपाडीलाच भरणार आहे. हे आपले क्रेनचे ड्रायव्हर मामा 1 नंबर ड्रायव्हर आहेत बघा. आपल्या जिगरोला न हाल पोचवता 1 नंबर मध्ये भरला. मामा आळू पडचिला भाई. तीनों हाथ ऊपर करो ऐसा. ज्ञान वस्ताद करण भाई ऐसा ऊपर करो. अरे करना यार तेरे को वीडियो का शौक नहीं देख. तर काल दिवसभर वाट बघून आपली जिगरो आत्ता लागल्या बघा भरायला 1 नंबर मध्ये. तर हे बघा मित्रांनो, 2 दिवस झाले कंपनीला गाडी आली आपली आणि काल आतमध्ये घेतली आणि आज बघा लोड व्हायली गाडी आपली. कारण या कंपनीचं काम खूप स्लो आहे. कारण या कंपनीत आल्याच्यानंतर 2-2 दिवस कधी पण गाडी लटकते. कारण विषय असा आहे, इथे काम खूप स्लो आहे.
बघू शकता संध्याकाळचे 7 वाजलेत. तर आत्ता कुठेशी लोड व्हायली गाडी, ते पण आता बिल कधी मिळते काय माहीत नाही. बिल जर मिळालं तर गाडी निघल, नाही जर बिल मिळालं तर आपली गाडी आज पण लटकल. कारण 2-2, 3-3 दिवस जर म्हणलं तर अवघड आहे. असा गाडी धंदा आहे बघा. बघू शकता यादळा पटकं राहिलं. तर मित्रांनो आता काटा झाला आपल्या जिगरूचा, तुम्ही बघू शकताय. गाडी आता आहे काट्यावर आता रिवर्स घ्यायला लागलोय. जाऊ दे मागं जाऊ दे, काय सुद्धा नाही, निवांत जाऊ दे. स्ट्रायकिंगला आहेत नवनाथ भैया. काटा जस्ट झालाय, आता बिल मिळालं तर नशीब, नाहीतर बघूया काय होते. तुम्हाला लगेच मी अपडेट सांगतो. बिल मिळते नाही मिळते, नाही मिळालं तर इथंच थांबायचं आणि जेवण बनवून खायचं. तर मित्रांनो आता आपल्याला बिल तर मिळाले पक्क. आता मस्तपैकी भत्त लावून घ्यायला लागले बघा. फक्त भत्त लावायचं, फळकं झाकायचं, फळ्या मारायचं फाळक्याला आणि जायचं. ज्ञानभाऊ पहिला भत्ता बसवायल्यात, नंतर नवनाथ भाऊ बेल्ट बसवायला लागल्यात आणि सगळे भत्त जोडून घेतलेले आहेत. आता फक्त नट लावायचे सगळं. पाणी मस्तपैकी काम ओके मध्ये झालेलं आहे आपलं. गाडी भरून दुसऱ्या दिवशी गाडी भरून आलं बघा. इथं वजन पण तसं बऱ्यापैकी आलेलं आहे आपलं. नंतर आता ह्यो पहिला माल 2 फूट वर आलता फक्त. ह्यो माल बघू शकता तुम्ही, जवळजवळ हाफ बॉडी पूर्ण भरलेली आहे. पुढं माल कमी आहे, फक्त मागं जरा जास्त टाकला माल काय हालत नाही काय नाही आपला. आता भत्ते लावायचे आणि जायचं. बसतात काय मग काय भत्ते लावायचा नंबर आहे, मग आवाजच बसला का आयला. थंडीत आमच्या वस्तादांचा आवाज बसलाय अवघड खाली. हायला पत्रासारखं वाटते वरनं बघितल्यावर, पण चढ आहे, अँगल आहे तरी बरं. यावर उभा राहिलं तरी येते, घसरत काय नाही. भत्ते लावायला अर्धा तास जातं आपल्याला. तर मित्रांनो आपल्याला बिल तर काय मिळलं नाही. आम्ही सगळी बसून जेवा लागले बघा. तर उद्या सकाळी निघायचं आता. चला मग आता भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.